प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. सागरच्या कंपनीचे मार्केटिंग हेड मुक्ताला सांगत असतात की ही कॅप्सूल आपण मोठ्या हुद्द्यावर कॉर्पोरेटमध्ये काम करणाऱ्या पुरुषांसाठी बनवत आहोत आणि त्यामुळे या कॅप्सूलच्या ॲडसाठी आपल्याला तसंच कॉर्पोरेट लुकही करायला हवा. आणि त्यावेळी मग मुक्ता म्हणते की सर सॉरी मी मध्ये बोलते, पण कॉर्पोरेटमध्ये काम करण्यासाठी कॉर्पोरेट लुकच हवा का? म्हणजे साडी हा आपला राष्ट्रीय पेहराव आहे. आज मॅडमसुद्धा इथे साडी नेसूनच आल्या आहेत आणि फक्त मॅडम नाही तर इथे असणाऱ्या प्रत्येकानेच आज साडी नेसली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आपण साडीला कमी लेखता कामा नये आणि मुळात पेहराव कसा असावा यावर आपण लक्ष देण्यापेक्षा इतरही अनेक गोष्टींकडे लक्ष द्यायला हवं. आणि मुक्ताचं हे बोलणं सागर, मिहिर आणि तिथे असणाऱ्या मेंबर्सला सुद्धा पटतं. ते सगळेजण मुक्ताचं कौतुक करत तिच्यासाठी टाळ्या वाजवतात. तर मुक्ता त्या मार्केटिंग हेडला म्हणते की सर मला तुमचं मत खोडून काढायचं नाही आहे किंवा तुम्हाला डिसरिस्पेक्टसुद्धा करायचं नाही आहे, पण माझं एक सजेशन होतं की आपण ही कॅप्सूल फक्त पुरुषांसाठी बनवण्याऐवजी स्त्रियांसाठी सुद्धा बनवायला हवी. म्हणजे पुरुष बाहेर जाऊन काम करतात, त्यांना स्ट्रेस असतो, याबद्दल माझं दुमत नाही आहे. मात्र स्त्रीसुद्धा घर आणि तिचं काम अशा दोन्हीही गोष्टी सांभाळत असते. एका स्त्रीमध्ये अनेक मनं असतात. ती आपली आई, बहीण, मैत्रीण, बायको असते. ती घरातील प्रत्येक काम वेळेवर करते, घरच्यांची मनं जपते, त्यांची काळजी घेते आणि ती स्त्री ऑफिसमध्ये सुद्धा प्रेझेंटेशन देत असते. देवाने स्त्रीला तेवढं स्ट्रॉंग बनवलं आहे, त्यामुळे ती हे सगळं काही मॅनेज करू शकते. मात्र शेवटी शरीराचं काय, शरीराची झीज तर होतेच ना. त्यामुळे माझं असं सजेशन होतं की जर ही कॅप्सूल आपण स्त्रियांसाठी सुद्धा बनवली तर नक्कीच आपला कन्झ्युमर रेटसुद्धा वाढेल. आणि मुक्ताचं हे बोलणं ऐकून ते सगळेजण खूप इम्प्रेस होतात. सागरला तर मुक्ताचं खूप कौतुक वाटत असतं. आणि मग त्यानंतर ते सर म्हणतात की मॅडम तुम्ही खरंच खूप युनिक आणि वेगळा विचार केला आहे, यामुळे आपल्या कंपनीला नक्कीच फायदा होईल. आणि मग त्यानंतर ते सगळेजण या गोष्टीवर पुन्हा एकदा विचार करण्याचं ठरवतात. त्यामुळे सागर आणि मिहिर खुश होत मुक्ताचं कौतुक करतात. सावनी मात्र रागातच मुक्ताकडे बघत असते आणि मग त्यानंतर ती तेथून निघून जाते. तर दुसरीकडे स्वाती आणि इंद्रा स्वयंपाकाची तयारी करत असतात. त्याचवेळी बापू त्या ठिकाणी येतात. इंद्रा त्यांना सांगते की मी तुमच्यासाठी अंडी करत आहे, तुमची वेळ झाली ना. पण बापू तिला विचारत असतात की सुनबाईने केलेली खीर आहे का गं? आणि त्यावर स्वाती सांगते की नाही बापू, खीर कधीच संपली. तर इंद्रा म्हणते आणि ती खीर तुम्हीच संपवली आहे. बाकीच्यांनी निदान एक एक वाटी तरी खाल्ली, पण तुम्ही तर सगळं पातेलं चाटून पुसून खाल्लं. आणि ते ऐकून बापू हसतच म्हणतात की अगं सुनबाईने खीरच तेवढी छान बनवली होती, ती सुद्धा बिना साखरेची. मात्र स्वाती बापूंना इशारा करत असते की मुक्ताचं कौतुक करू नका, नाहीतर मम्मी खूप चिडेल. आणि त्याचवेळी इंद्रा बापूंना विचारते की काय हो, मी जेव्हा माप ओलांडून या घरात आले तेव्हा सगळं काही मी केलं, पण तेव्हा तर तुम्ही माझं कधीच कौतुक नाही केलं आणि आता सुनेचं एवढं कौतुक का आहे तुम्हाला? आणि त्यावर बापू म्हणतात अगं कसं आहे ना, सून ही लेकीप्रमाणे असते आणि बापाला लेकीचंच कौतुक जास्त असतं. आणि ते ऐकून इंद्रा गप्प बसते. त्याचवेळी लकी त्या ठिकाणी येतो. तो इंद्राला विचारत असतो की सागर दादूस घरी आला आहे का? त्यावर इंद्रा म्हणते नाही, कोणीही घरी आलेलं नाही. आणि त्याचवेळी सागर मुक्ता घरी येतात. लकी लगेच सागरकडे जात म्हणतो की दादूस माझं तुझ्याकडे खूप महत्त्वाचं काम आहे. त्यावर इंद्रा म्हणते अरे तो आत्ताच आला आहे, त्याला जरा बसू दे तरी. आणि मग लकी लगेच त्याच्यासाठी पाणी घेऊन येत म्हणतो की हो दादूस तू खूप दमला असशील ना, शांतपणे बस. आणि त्यानंतर मग सागर त्याला विचारतो की काय झालं आहे? त्यावर लकी सांगतो की दादूस मला थोडे पैसे हवे आहेत, कारण मला माझ्या मित्रांना पार्टी द्यायची आहे. त्यावर सागर विचारतो आणि त्या फॉरेन ट्रिपचं काय झालं? तर लकी सांगतो की मी तिकीट काढायला दिले आहेत, आल्यानंतर तुला दाखवतो. त्यावर सागर म्हणतो ठीक आहे. तर लकी सगळ्यांना सांगत असतो की माझे मित्रमंडळी म्हणत होते की तुला एवढे चांगले पर्सेंटेज मिळाले आहेत म्हटल्यावर आम्हाला पार्टी तर हवी. पुन्हा असे पर्सेंटेज कधी मिळतील नाही मिळतील. आणि त्यावर घरातील सगळेजण देखील हो म्हणतात. मुक्ताला मात्र थोडा संशय येतो आणि ती सहजपणे लकीला म्हणते की लकी तुझं खरंच कौतुक आहे,
घरात तू कधीच अभ्यास केलेला नाही, मात्र तरीसुद्धा तुला चांगले 75 मार्क्स मिळाले आहेत. मात्र मुक्ताच्या या बोलण्याचा लकी चुकीचा अर्थ काढतो. तो खूप चिडतो आणि मुक्ताला म्हणतो की मुक्ता वहिनी, तू काय माझ्यावर डाऊट घेत आहे का? त्यावर मुक्ता म्हणते, नाही रे लकी, उलट मी हे सगळं कौतुकाने म्हणते. प्लीज सांग, तू हे सगळं कसं मॅनेज केलं? मात्र यामुळे लकी खूप चिडतो आणि तो मुक्ताला म्हणतो की वहिनी, तू प्लीज माझ्यावर डाऊट घेऊ नको. आपल्या घरामध्ये इतके प्रॉब्लेम्स असताना सुद्धा मी अभ्यास केला. मी मित्राच्या घरी जाऊन अभ्यास करत होतो आणि इतके चांगले पर्सेंटेज मला मिळाले. पण त्याचं तुला काहीच नाही आहे ना, की मी सागर दादूसकडे पैसे मागितले म्हणून तुला राग आला? जर असं असेल तर नकोय मला पैसे, आणि तो रागातच तेथून जाण्यासाठी निघतो. पण मुक्ता त्याला थांबवते. ती म्हणते की लकी, इतकं चिडण्याची काहीच गरज नाही आहे. मी अगदी सहजपणे तुला विचारलं होतं. तर सागरसुद्धा लकीला समजावतो. मात्र लकी खूपच चिडलेला असतो. तो मुक्ताला म्हणतो की वहिनी प्लीज, तू आम्हा भावांमध्ये येऊ नको. आणि त्याचवेळी इंद्रासुद्धा त्या ठिकाणी येते. तीसुद्धा लकीची बाजू घेत लगेच मुक्ताला सुनवायला सुरुवात करते. तर सागरमध्ये पडत त्या सगळ्यांना शांत करतो आणि लकीला म्हणतो की अरे, असं कोणी विचारलं तर लगेच चिडायची काही गरज नाही आहे. त्यांनी तुला काळजीपोटीच विचारलं ना, आणि तू पैशांची काळजी करू नको. मी पैसे देतो तुला. आणि मग त्यानंतर लकीसुद्धा मुक्ताची माफी मागतो आणि तेथून निघून जातो. तर दुसरीकडे सावनी घरी आलेली असते. ती हर्षवर्धनला ऑफिसमध्ये घडलेला सगळा प्रकार सांगते. ती खूपच रागात असते. तेवढ्यात हर्षवर्धन तिच्याकडे पाणी मागतो. तर ती रागातच त्याला पाणी देते. निम्म पाणी त्याच्या लॅपटॉपवर सांडतं. त्यामुळे तो तिच्यावर चिडतो. तर सावनी म्हणते की तुला हा लॅपटॉप महत्त्वाचा आहे की मी? त्यावर हर्षवर्धन म्हणतो लॅपटॉप, कारण तो माझं काम करतो. तुझ्यासारखे मूड स्विंग्स दाखवत नाही. आणि त्यामुळे सावनी अजून चिडते. मग हर्षवर्धन तिलाच पाणी देत म्हणतो की हे घे, तुलाच पाण्याची गरज आहे. तर सावनी त्याला विचारत असते की तू आजच्या मीटिंगला का नाही आला? त्यावर तो सांगतो की मलासुद्धा माझी कामं आहेत आणि मुळात ही तुझी लढाई आहे, तू लढायलाच हवी. हवं तर आपण दोघेजण मिळून प्लॅनिंग करूयात. मात्र सावनी म्हणते की हर्षवर्धन, त्या सागरने आणि त्याच्या त्या बायकोने आज मला इतका ॲटिट्यूड दिला आहे ना, की मी त्यांना आता खरंच सोडणार नाही. आणि त्यावर हर्षवर्धन म्हणतो की सावनी, भूतकाळाचा कसा वापर करायचा हे माझ्याकडून शिक. मात्र तू नेहमीच फक्त गरळ ओकत असते. तू तीच सावनी आहेस ना गं, जी त्या सागरच्या डोळ्यात धूळ फेकून मला भेटायला यायची. समोरच्याशी शब्दांनी नाही तर नजरेने बोलायची. तेव्हा तू किती स्मार्ट होती. मग आता तुला काय झालं आहे? त्यावर सावनी म्हणते की नक्की काय म्हणायचंय तुला? तर हर्षवर्धन म्हणतो, अगं म्हणजे त्या सागरच्या मेंबर्सपैकी एखाद्याला सुद्धा तुला मॅनेज करता आलं नाही का? जरी तू एखाद्याला मॅनिप्युलेट केलं असतं तरी काम झालं असतं. आणि त्यावर सावनी हसतच म्हणते की अरे, हे मला कसं नाही सुचलं? आणि मग ती हर्षवर्धनला सांगते की आता बघ मी काय करते ते. त्यामुळे हर्षवर्धन खुश होत हसतच मनाशी म्हणतो की सागर, तू आणि तुझ्या बायकोने सावनीला कितीही खाली खेचण्याचा प्रयत्न केला ना, तरी काही उपयोग होणार नाही. कारण तिच्या मागे हा हर्षवर्धन अधिकारी उभा आहे. तर दुसरीकडे सागर इंद्रा, बापू आणि स्वातीला म्हणतो की मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. त्यामुळे ते तिघेही जरा काळजीतच पडतात. काय झालं ते विचारतात. आणि त्यावर सागर सांगतो की आज ऑफिसमध्ये ती सावनी आली होती. आणि ते ऐकून हे तिघेही चिडतात. इंद्रा म्हणत असते की ती आली होती म्हणजे नक्कीच काहीतरी वाईट घडणार आहे. आणि मग सागर घडलेला सगळा प्रकार त्या तिघांना सांगतो. तर इंद्रा मुक्ताचा हात पकडत म्हणते की सागरने जे केलं ते अगदी बरोबर केलं. तूच त्याच्या प्रोडक्टची मॉडेल व्हायला हवी. तर बापू आणि स्वातीसुद्धा तिला हेच सांगतात. सगळेजण मुक्ता मॉडेलिंग करणार म्हणून खूप खुश असतात आणि ते बघून मुक्ताला देखील आनंद होतो. तर तिच्या चेहऱ्यावरील आनंद बघून सागरही खुश होतो. त्यानंतर रात्री मुक्ता एकटीच विचार करत बसलेली असते. त्याच वेळी सागर त्या ठिकाणी येतो. तो मुक्ताला विचारतो की काय झालं? पण ती म्हणते काही नाही. तर सागर हसतच म्हणतो की आत्ता मी सुद्धा तुम्हाला थोडं थोडं ओळखायला शिकलो आहे. कारण जेव्हा तुम्ही काही नाही म्हणता ना, तेव्हा खूप काही असतं. आणि सागरला आपल्या मनातील गोष्टी कळतात हे बघून मुक्ताला बरं वाटतं. आणि मग त्यानंतर ती सागरला म्हणते की जर आपण एखाद्या माणसाला काहीच विचारलेलं नसताना तो जेव्हा एक्सप्लेनेशन द्यायला लागतो ना, तेव्हा खरं तर त्याच्यावर डाऊट येतो. त्यावर सागर विचारतो की नक्की कोणाबद्दल बोलताय तुम्ही? तर मुक्ता सांगते लकीबद्दल. कारण मी त्याला मगाशी खूप सहजपणे विचारलं होतं, मग तो एवढा का चिडला असेल? आणि त्यावर
सागर तिला सांगतो की तुम्ही सहजपणे विचारलं असेल, मात्र त्याने ते तसंच घेतलं असेल असं नाही ना. आणि मग तो तिला उदाहरण देतो की तुम्हाला आठवतंय का, जेव्हा मी गुंडांना मारलं होतं तेव्हा तुम्ही माझं कौतुक केलं होतं, मात्र तुम्ही असं म्हणाला होतात की ते गुंड उंच आहेत. मात्र त्यावेळी मी तुमच्यावरच चिडचिड केली, कारण मला असं वाटलं की तुम्ही असं म्हणताय की मी उंच नाही आहे आणि लकीसुद्धा माझाच भाऊ आहे ना, मग कदाचित त्यानेसुद्धा असाच चुकीचा अर्थ घेतला असेल. आणि त्यावर मुक्ता म्हणते की असेल कदाचित, मात्र आता तो ज्या रेटने तुमच्याकडे पैसे मागतोय ना, त्यावरून मला थोडी त्याची काळजी वाटली. आणि तुम्हीसुद्धा कोणतीही चौकशी न करता त्याला पैसे देताय, तो कोणत्या चुकीच्या मार्गाला जाणार तर नाही ना. आणि त्यावर सागर म्हणतो की माझा लकीवर पूर्ण विश्वास आहे, त्याचा पाय कधीच घसरणार नाही. आणि खरं तर तुम्ही माझ्या घरच्यांची इतकी काळजी करताय ना, ते बघून मला खूप बरं वाटलं. तर मुक्ता म्हणते आपल्या घरच्यांची. आणि त्यावर सागरही हसून हो म्हणतो. त्याच वेळी सई त्या ठिकाणी येते. ती तिची बॅग बेडवर टाकते आणि मुक्ताला म्हणते की तू माझी बॅग भरून दे. आणि ती सागरला सांगते की तू मला गोष्ट सांग. आणि तिचं ते रूप बघून ते दोघेही हसू लागतात. मुक्ता म्हणते की ठीक आहे पप्पा, सांगेल तुला गोष्ट, पण त्याआधी तू एक ग्लासभर दूध प्यायचं. आणि त्यावर सई नाईलाजानेच हो म्हणते. आणि मग त्यानंतर मुक्ता पटकन तिच्यासाठी दूध घेऊन येते. तर सागर तिला गोष्ट सांगायला सुरुवात करतो. तो तिला सांगत असतो की एक तुझ्यासारखा छोटा मुलगा होता आणि त्याचे एक बाबा होते. त्याच्या बाबांवर खूप कर्ज होतं. ते सतत टेन्शनमध्ये असायचे आणि मग त्या लहान मुलालाही वाटायचं की आपण काही करून बाबांना मदत करायलाच हवी. आणि सागरची ही गोष्ट ऐकून मुक्ताला असं वाटतं की नक्कीच ही आदित्यची गोष्ट असणार. तर सागरलाही त्यावेळी आदित्यच डोळ्यांसमोर दिसत असतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत, सावनी सगळ्यांसमोर मुक्ताला चॅलेंज देते की तू स्वतःला मॉडेल समजते ना, मग माझ्यासोबत कॉम्पिटिशन कर. जर तू जिंकली तर मी माघार घेईल आणि जर मी जिंकले तर तू पुन्हा या ऑफिसमध्ये पाऊल ठेवायचं नाही. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.